नमस्कार मित्रांनो, मी आज बोलणार आहे ते बाळासाहेब आंबेडकर मतलब प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी, जे आपल्या महाराष्ट्रातील नेते आहेत. तर हे जे अभिजित दीपकेनी जे प्रोटेस्ट केलं होतं, ते धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्याच्या विरुद्ध, ते त्यांनी केलं आणि त्यांनी व्यवस्थितरित्या ते पार पण पाडलं. त्याच्या प्रोटेस्टला संपूर्ण भारतातून, देशविदेशातून, भारतातून सगळ्या लोकांनी, सर्व समाजाच्या लोकांनी त्याला मदत केली आणि सगळ्याच्या प्रयत्नानं मिळून त्यांचं हे प्रोटेस्ट सक्सेस झालं, म्हणजे यशस्वी झालं. ते लोक राजीनामा घेण्यामध्ये यशस्वी झाले. भारतातून सर्व धर्माच्या लोकांनी जातपात न बघता त्याला पाठिंबा दिला आणि त्याचं आंदोलन हे यशस्वी झालं. पण मित्रांनो, आपल्याच महाराष्ट्रातून बाळासाहेब आंबेडकर यांनी एक असं वक्तव्य केलं की सगळ्यांना वाईट वाटण्यासारखं. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळून टाकली, कारण ते फार विरोधी होते त्याच्या, आणि त्यांनी जाळून पण टाकली ती, की या मनुस्मृतीचं नामोनिशाण मिटलं पाहिजे. तरी पण हे बाळासाहेब आंबेडकर, जे प्रकाश आंबेडकर, ते विसरले नाहीत मनुस्मृतीला. त्यांनी त्या दिवशी एका पत्रकार वार्तामध्ये सांगितलं की अभिजित दीपके हा शूद्र आहे, म्हणून त्याच्या आंदोलनाला 22 मिलियन जरी लोकांनी त्याला नेटवर पाठिंबा दिला असला तरी त्याच्या आंदोलनाला 1 लाख लोकही आले नव्हते. आता हे या शूद्र शब्दाच्या जागी दलितही वापरू शकले असते, पण त्यांना एक विचार करण्याची गोष्ट, एवढ्या बुद्धिवान माणसांनी ते शब्द वापरला. अरे ते शब्द विसरून जायला पाहिजे. ते मनुस्मृती जाळून टाकली बाबासाहेबांनी, तर तुम्ही कशाला त्याची आठवण करता? आणि हेच नाही, पण त्यांची मानसिकता पण उघडकीस येते, कारण त्यांनी या प्रोटेस्टकडे ते यशस्वी झाले हे बघण्यापेक्षा तो कोणत्या धर्माचा आहे आणि त्याच्यामुळं त्याच्या प्रोटेस्टला का कमी लोक आले हे त्यांनी सांगितलं. हे गरजच नव्हती. अहो, तुम्ही त्याचं अभिनंदन करायला पाहिजे की भारतातल्या त्याला 22 मिलियन लोकांनी त्याला पाठिंबा दिला नेटवर. काय ते सगळेच यायला पाहिजे होते का? जेवढे आले तेवढ्यामध्येच त्यांनी आंदोलन सक्सेस करून दाखवलं. हे तुम्हाला कधीच जमलं नाही, ते त्यांनी करून दाखवलं. तसेच तुमचा मुलगा सुजात आंबेडकर यांनी पण, जेव्हा अभिजित दीपके आला तेव्हा त्यांनी विमानतळावरच एक पुस्तक असं दाखवलं होतं लोकांसमोर की ते बाबासाहेबाची आत्मकथा म्हणून, आणि त्यांनी पण त्याच्यावर ताशेरे ओढले, म्हणजे त्याच्यावर टीका केली की त्यांनी जे पुस्तक आणलं ते RSSने लिहिलं आणि बाबासाहेबांना कधी आपली आत्मकथा लिहिलीच नाही, आणि ते RSSने लिहिलेलं पुस्तक त्यांनी आणलं. अरे काय तुमची हे बघण्याची मानसिकता? आता ते हे बोलण्याचं कारण काय की यांना आता अशी भीती वाटायला लागली मनात बापलेकांना की आमचा जनाधार खिसकून जातोय की काय. कारण यांनी एवढे दिवस हेच केले, वर्षानुवर्ष, की आपल्या समाजाला कसं भोळून आणि कसं आपल्या ताब्यामध्ये ठेवता येईल, तेच यांनी हे काम केलं. संपूर्ण जिंदगी RSSला शिव्या देत आले, आणि जेव्हापासून मोदी पंतप्रधान झाले 14 पासून, तेव्हा हे मोदीला फार घाणेरड्या शिव्या देत आले. कारण यांना माहीत आहे की आमच्या समाजाला एकच पाहिजे, मोदीला शिव्या दिल्या की टाळ्या पडतात, आणि बाळासाहेब आंबेडकर कायम हेच करतात. बस ते मोदीला शिव्या घालतात आणि टाळ्या मिळवतात. समाज भोळा आहे आमचा. बस ते मोदीला शिव्या दिल्या की टाळ्या वाजवतात, पण ते हे बघत नाही की तुम्ही काम काय करता, तुम्ही काय काम केलं समाजासाठी. आजपर्यंत तुम्ही असा एकही माणूस, तर एकही विद्यार्थी की एकही नेता तयार केला नाही तुमच्यानंतर, की तुमच्या दोघांच्या नंतर तिसरा नेता कोणी समाजामध्ये पुढे आणला नाही आजपर्यंत.
तुम्ही RSSला शिव्या घालत राहिले, त्याच्या मोदीच्या नावानं टाळ्या वाजवत राहिले. मोदींनी देशही जिंकला आणि पूर्ण भारतामध्ये कमीत कमी 70-75% आपल्या राज्यावर सगळ्यावर कब्जा मिळवला त्यांनी. आणि तुम्ही सगळ्याला शिव्या घालता. फडणवीस हो की ठाकरे हो की मग कोणी ते मोदी हो की सगळे हे शिव्या तुम्ही घालत राहतात टाईम त्यांना. पण लोक गप्प बसतात. आता ते गप्प बसणे हे 2 प्रकारचं असते. एक तर आपण गप्प का बसतो की कोणी आपल्याला काही म्हणलं तरी आपण गप्प का बसतो, कारण ते आपण समोरच्याचा आदर करतो, की त्यांचा रिस्पेक्ट करतो म्हणून गप्प राहतो. आणि दुसरं गप्प का आपण राहतो हे आपण विचार करतो की त्याच्या काय नादाला लागायचं. आता तुम्ही हे सगळ्याला शिव्या घालता, ते लोक गप्प राहतात. आता ते कुठल्या प्रकारानं गप्प राहतात ते त्यांना माहिती. पण तुम्ही असं काहीतरी काम करून दाखवायला पाहिजे होतं की आपल्या समाजासाठी, की आजपर्यंत एखादा नेता तुम्ही पुढे आणला नाही. अहो ते जाऊ द्या, एक वेळेस तुम्ही सगळे एकत्र आले होते तेव्हा तुमचे 5 खासदार निवडून आले होते, पण सगळ्यांना एकत्र ठेवण्यातही तुम्हाला यश आलं नाही कधी. आणि ही पार्टी अशी आहे तुमची की अलग अलग नावाने हो कसे हो, ती जेव्हा स्थापन झाली तेव्हापासून आतापर्यंत तिचे 50 तुकडे झाले असतील. ही तुमच्या पार्टीचा विक्रम आहे हे तुमच्या नावाने, की तुमच्या आतापर्यंत पार्टीचे तुकडे 50च्या वर तुकडे झाले, हे तुमचं रेकॉर्ड आहे. अहो आहेत ना, हे आपल्या समाजाचे 10-11 आमदार आहेत. बौद्ध समाजाचे 10-11 आमदार आहेत. ते वेगवेगळ्या पक्षांनी निवडून आलेच ना. पण हे तुम्हाला का नाही जमलं? सगळ्या लोकांचा सपोर्ट तुमच्या मागे असून हे तुम्हाला का करता आलं नाही? देवाने आमच्या समाजाला चांगले डोळे दिले आहेत, पण त्यांना बघायचे की बाळासाहेबाच्या नेतृत्वामध्ये एखादा तरी आमदार, एखादा तरी खासदार, एखादा तरी मंत्री झाला पाहिजे, हे त्यांना बघायचे आणि ते त्यांना दिसत नाही आहे. त्यांच्याकडून तुमच्याकडून लोकांची फार अपेक्षा आहे, पण ही कधीच पुरी होत नाही. हे सगळे दुसरे आमदार निवडून येऊ शकतात आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या जीवावर एक आमदार किंवा एक खासदार निवडून आणू शकत नाही. तुमचं अपयश आहे. सर्व समाज तुमच्या पाठीशी आहे. 2019ला पाहिलं ना, भरभरून लोकांनी मतदान केलं तुम्हाला. चांगल्या लोकांना तुम्ही स्वतः जिंकले नाही, पण लोकांना हरवण्याचं तरी काम केलं. लोकांनी एकजुटीनं मत दिलं. त्यावेळेस लोकांनी फक्त दाखवून दिलं आम्ही निवडून येऊ की नको, पण आमची ताकद काय आहे ते त्यावेळेस लोकांनी दाखवून दिलं. आणि मग 24ला काय झालं? काही नाही. सगळा समाज दुरावला गेला. कारण तुम्ही समाजाला गुरफटून ठेवलं आहे. फक्त भीती दाखवून याची त्याची, असं होईल तसं होईल, हे समाज असं तसं करून लोकांची भीती दाखवून तुम्ही फक्त तुमच्या मागे समाज कसा राहील हेच बघितलं. समाजाला पुढे कसं आणता येईल ते तुम्ही कधीच बघितलं नाही. अहो युती करण्यामध्ये काय आहे? तुम्ही कोणाशी युती करताना तुमची युती 1 वर्ष टिकत नाही. काही युत्यात अशा आहेत की आज झाल्या आणि काल तुटल्या. त्याला काय अर्थ आहे? आज रामदास आठवले भले ते ज्यांची सरकार येईल त्याच्या मागे जातात आणि हमेशा सत्तेत राहतात, पण कमीत कमी त्यांच्यामुळं लोकांना काहीतरी कोणीतरी समोर येते, त्याच्यातून काही निर्माण होतात, लोकांचं काहीतरी भलं होतं. तसं तुमच्याकडे काही दिसतच नाही. तुम्ही कोणाशी तरी युती करा, कारण विचाराशी युती करायला काय हरकत नाही. युती करा आणि काहीतरी आपल्या लोकांना निवडून आणा, काहीतरी खासदार आमदार असे काहीतरी करून दाखवा, काहीतरी मंत्री करून दाखवा, ही लोकांची अपेक्षा आहे. बस खाली तुमचं चलतंय म्हणून आणि समाज मागे तुमच्या गुरफटून राहते आणि बस तुम्हाला नेता मानते, एवढ्यातच तुम्ही समाधानी राहू नये. कारण समाजासाठी काहीतरी करावं हे तुमचं कर्तव्य आहे. असं काही काम दिसत नाही मोठं की समाजासाठी तुम्ही केलं आहे म्हणून. आणि तुमच्या पक्षातून कोणी असे मोठे मंत्री झाले हे दिसत नाही. कधी काही झाले कोणाच्या आशीर्वादाने, एकेकाळी विलासरावाच्या आशीर्वादाने 1-2 मंत्री झाले, आमदार खासदार झाले, परत त्यांच्यातून तुम्ही तुटून गेलात. असं कधी घडलं. पण तुम्ही कोणासोबत एक विचाराशी एक युती करायला पाहिजे होती, कोणाच्या तरी विचाराशी युती करायला पाहिजे होती आणि करायला पाहिजे. आणि समाज कसा समोर येईल, समाजाला कसं समोर आणता येईल हे ध्येय तुम्ही समोर ठेवायला पाहिजे.
आज आपला समाज ते अभिजित दीपकेनी समजा ते मग केलं, त्याला यश आलं. हे सगळं कुणाला विपक्ष एवढे मोठे मोठे पार्टी आहे, विपक्ष त्यांनाही करता आलं नाही. तुम्हाला तर कधीच काही जमलं नाही. तिकडे बाबासाहेबाच्या नावावर मायावती 3-3, 4-4 वेळेस मुख्यमंत्री होऊ शकते एवढ्या मोठ्या प्रदेशात, जे 20-22 करोडचा आहे. इकडं अरविंद केजरीवाल दिल्लीला एका वर्षात पार्टी करतो आणि ते फक्त 2च फोटो लावतो आंबेडकर आणि भगतसिंग, आणि आंबेडकराच्या नावावर स्वतःची 3 वेळा सरकार आणू शकतो. हे तुम्हाला का जमत नाही? त्यांना जमलं आहे, तुम्हाला का नाही जमलं? संपूर्ण समाज तुमच्या पाठीशी आहे. तरी तुम्ही एक आमदार की एक खासदार निवडून आणू शकत नाही. याचं प्रायश्चित कधीच करत नाही तुम्ही. याचा विचार कधीच करत नाही. अहो, लोक तुमच्या मागे येतात, तुमची आज्ञा मानतात, तर त्या लोकांसाठी तरी काहीतरी करावं ही आमची इच्छा आहे. खाली याला त्याला शिव्या देण्यामध्ये आणि हे करण्यामध्ये काही अर्थच नाही. कधी कधी असं वाटते की तुम्ही जे हे लोक निवडून आणता ते तुमच्यासमोर जे विरोधी माणूस आहे त्याला निवडून आणण्यासाठीच काम करता, असंच वाटते कधी कधी. कारण सिरियस कधी कोणती निवडणूक तुम्ही लढवली हे काही आम्हाला दिसतच नाही. आणि असा जर कोणी एखादा तरुण समोर आला तर लगेच त्याच्यामध्ये कांडी करून तुम्ही की हा या समाजाचा आहे, हा या जातीचा आहे, आणि याच्या आंदोलनाला लाख लोकच आलेन, हे आलेन ते आलेन, आणि यानं हे फोटो दाखवला ते फोटो दाखवला. अहो, अशा कमी खालच्या गोष्टी आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी का सांगता? त्याने एवढा मोठा विजय मिळवला, ते तुम्ही दाखवायला पाहिजे, त्याचं अभिनंदन करायला पाहिजे. ते सोडून तो या समाजाचा आहे, त्याने हा फोटो दाखवला, म्हणजे ते आता तुम्हाला मनात भीती झाली की कधी ते समोर आला तर आमचं काय होणार आहे. पण हमेशा लोक हे कर्तृत्वाच्या मागे लागतात की त्यांना काहीतरी हवं आहे, त्यांना काहीतरी पाहिजे आणि ते तुमच्यातून मिळालं पाहिजे. बस हीच लोकांची अपेक्षा आहे की यापुढं तरी तुम्ही कुणाशी युती करा, काहीतरी एक कुणाची तरी संघटन, काहीतरी युती करून समाज कसा समोर येईल त्याच्यासाठी काम करा. बस. जय हिंद, जय महाराष्ट्र.